शेतकऱ्यांसाठी 10 ठळक बातम्या. चला पाहूया पहिली अपडेट. यंदाच्या रब्बी हंगामात कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढून 322.68 लाख हेक्टरवर पोहोचलं आहे. कडधान्याचं एकूण क्षेत्र 133.44 लाख हेक्टरवर पोहोचले असून हे मागील वर्षाच्या तुलनेत 3% आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता पाहूया दुसरी अपडेट. पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे घाऊक दर कोसळले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात घट तसेच उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडे कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा पडून असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. केंद्र सरकारने सेंद्रिय साखरेच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अशा साखरेच्या दरवर्षी 50,000 टनापर्यंत निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केलेली आहे. कांदा पिकांसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो का, ते पाहण्यासाठी त्याचे फायदे आणि तोटे माहिती करून घेणे तसेच पाटपाणी पद्धत आणि सूक्ष्म सिंचनाची तुलना करणे आवश्यक आहे. आता पुढची अपडेट पाहूया. राज्याच्या यंदाच्या 2025-26 मधील गाळप हंगामाच्या पहिल्या 2 महिन्यात कारखान्यांनी 492 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतलेली आहे. आता पुढची अपडेट पाहूया. सांगलीत पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील दुष्काळी भागांना दिले जाणार असून दुष्काळ मिटवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. आता पुढची अपडेट पाहूया. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि शेती अधिक आधुनिक फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेली आहे. आता पुढची अपडेट पाहूया. मत्स्यपालन व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जात आहे. जमिनीवरील मत्स्यपालनाचे प्रकल्पही राबवले जात आहे. नुकतेच तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात पहिले इनलँड ट्राउट मत्स्यपालन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था, शेतकरी यांच्याकडून सन 2025 साठी विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहे. इच्छुकांनी कृषी पुरस्काराचे प्रस्ताव दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात यावे, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता पुढची अपडेट पाहूया. महाडीबीटी स्कीम. महाडीबीटीतील 33 लाख